तुम्हा मान्य स्वामी ऐसे घडावे, मना माझी प्रतिकूल अनुकूल भावे, विकल्पतया आड काही न येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो. आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण, स्वामी स्वरूपानंद म्हणजे ओॲसिस, याचा भाग 5. नम्रता आणि विनय तर त्यांच्या रोमारोमात भिनलेला. एकदा या निशा सर्व भूतानां समजावून देताना म्हणाले, लोक जागे असतात असं म्हणतात, म्हणजे त्यांचे प्रापंचिक व्यवहार चालू असतात. अशा वेळी संत लोक जे ऐहिक गोष्टींबद्दल उदासीन असतात ते जागृत नसतात. या उलट जेव्हा संत मंडळी जागृत असतात, म्हणजे ईशचिंतनात रंगून गेलेली असतात, तेव्हा इतरे जन उदासीन असतात, म्हणजे झोपलेले असतात. मग थोडा वेळ शांत राहिले आणि परत म्हणाले, कबीर, तुलसीदास ही मंडळी रात्रंदिन जागी असायची. मग खट्याळपणे हसत म्हणाले, पण हे रात्रभर जागणं फक्त रामकृष्ण परमहंसांना शक्य, आम्हाला तुम्हाला ते शक्य नाही. या आम्हाला तुम्हाला मध्ये त्यांनी आता स्वतःला गोलवतं. तरी शेवटच्या काळात ओम राम राम तुम्ही, ओम कृष्ण कृष्ण तुम्ही, ओम रामकृष्ण रामकृष्ण परमहंस तुम्ही, अशी ग्वाही स्वतःच दिली होती. परंतु तेव्हा मात्र स्वतःविषयी असे विनयाचे उद्गार काढून त्यांनी आम्हाला लाजवलं होतं. अप्पांच्या आठवणी ह्या अशा न संपणाऱ्या, सतत वाहत राहणाऱ्या आहेत. दर्शनार्थी कोणी गरीब बाई असेल तर तिची बोळवण करताना साडी चोळीसाठी पैसे द्यायचे, लहान मुलांच्या हातात खाऊसाठी पैसे ठेवायचे, विद्यार्थ्यांना शिक्षण खर्चासाठी मनी ऑर्डर्स करणं हा तर त्यांचा नित्यक्रमच होता. विद्यार्थ्यांची श्रीची गरज आप्पा काही अंशानं भरून काढीत. वय झालेलं आणि ज्यांना कुणी सांभाळणारं नाही अशा वृद्धांना ते नियमित मदत करीत. पावसमधल्या काही भिक्षेकऱ्यांना आठवड्यातील काही ठराविक वारी पैसे मिळत. नियमांचं पालन काटेकोरपणे व्हावं हा त्यांचा कटाक्ष. घड्याळाकडं त्यांचं नेहमी लक्ष असे. बऱ्याच वेळा बॅटरीच्या उजेडात ते भिंतीवरच्या घड्याळाकडं पाहत. एकदा एका सेवकाला यायला 5-10 मिनिटं उशीर झाला. मी त्याच्याऐवजी थांबतो असं म्हणताच ते उद्गारले, तुम्ही म्हणालात तसं नको, आज तुम्ही आहात, थांबाल, पण उद्या तुम्ही गेल्यावर त्यांची ड्युटी कोण करील? अशी चुकवाचुकवीची सवय लागायला नको. तुम्ही त्यांना हाक मारा. तो सेवेकरी हजर झाल्यावर त्यांना ठीक वाटलं. पुण्याच्या श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग 5. उद्याच्या भागात आपण या आठवणीचा भाग
6वा ऐकणार आहोत. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.